नमस्कार. आता आपण एकत्र यायचं ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काल सांगितलेल्याप्रमाणे राष्ट्र विकास सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांची आजची जी मुलाखत म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या ज्या घडामोडी आणि जे पडलेले जे दोन गट म्हणजे दोन गटातून नियुक्त करण्यात आलेले दोन अध्यक्ष याबाबत आपण चर्चा करायची आहे आणि युवकांनी कशा पद्धतीनं एकत्र यायचं ह्याकरता आपण एक मार्गदर्शन ज्याने समाजामध्ये समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे, आंदोलन केलेले आहेत. युवक कुठेही अडचणीत असेल तर तिथे ते पोहोचलेले आहेत त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून. त्याचबरोबर जे काय त्यांचा अनुभव जे काम करत असताना युवक काय एकत्र येत नाहीत आणि युवक एकत्र येण्यासाठी काय प्रयत्न असावे म्हणजे काय करायला लागल ह्याकरता आपण आज तारीख 19/7/2026 रोजी आपण साहेबांना इथे बोलवलेलं आहे. तर साहेब, आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती ह्याकरता जे पडलेले जे दोन गट आहेत त्या दोन गटाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? दोन गट जे पडलेत ना, हे दोन गट पडायला नाही पाहिजे होते आणि दोन गट पडायचं कारणच नव्हतं. आता सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, एकत्र येऊन जयंती साजरी केली पाहिजे. एकत्र आले पाहिजे. जयंती चांगली जोरात साजरी केली पाहिजे. एकत्र येऊन सत्ता काबीज केली पाहिजे. सत्तेवर हात ठेवला पाहिजे, दुसरे कुठं बोट ठेवायचं नाही. लोकांनी एकत्र येऊन जयंती साजरी मोठी करावी आणि कसं मोठ्यात मोठं स्मारक होईल त्या स्मारकाकडे आपण टार्गेट करावं. बर, म्हणजे आता गायकवाड साहेबांचं म्हणणं आहे की दोन्हीही गटांनी एकत्र यावं. जे दोन्ही अध्यक्ष आहेत कुठंतर समन्वय साधून एक विचार दोघांचेही करून एकत्रतेने यावं. आमची ही अपेक्षा तीच आहे. आम्ही समाजामध्ये जे काम करत असताना काही अडचणी येत असतात. हा आम्ही व्हिडिओ म्हणजे आजची जी मुलाखत ही पहिली गायकवाड साहेबांपासून जे सुरुवात केलेली आहे. आमचे विचार आहेत की युवक सांगलीमध्ये 650 गाव आहेत जिल्ह्यामध्ये, तर 650 गावामधून मातंग समाजाचे युवक एकत्र जे वैचारिक असावे ते एकत्र आणण्याचं काम आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून करतोय. आणि त्या युवकांना दिशा म्हणजे हा विषय झाला एक भाग की पुतळा अध्यक्षाने एकत्र यावं. दुसरा भाग म्हणजे काय की युवकांसाठी तुम्ही काय सांगू शकता? फक्त राष्ट्र विकास सेनेची काय भूमिका आहे? राष्ट्र विकास सेनेचे जे तुम्ही संस्थापक आहे, तुम्ही आपल्या मातंग समाजाच्या युवकांना आपण कशा पद्धतीने दिशा देणार? नाव ऐकल्यावर तो दलित महासंघ मला बघायचा आहे. आता या ग्रुपच्या माध्यमातून सगळे समाज एकत्र येणारच, त्यात काही वादच नाही. पण सध्या कसं आहे, सुरुवात ही आपल्या समाजातल्या युवकांपासून करायची आहे. का करायची आहे तर आपल्या समाजातले जे युवक आहेत काय अशा केसेसमध्ये काय तर कुठल्या अशा गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. पहिला त्यांना सोडवणं आणि त्यांना एक चांगली दिशा देणं. भांडणं मारामाऱ्या म्हणजे हे काय व्यवसाय नाही. चांगला व्यवसाय करावा. चांगलं म्हणजे कुठं तर स्वातंत्र्य एखादी बिझनेस करावा. ह्याकरता आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करतोय आणि त्यासाठी बाबा युवकांनी काय व्यवसाय करावा जेणेकरून 4 पैसे मिळतील, जेणेकरून वैचारिकता असावी. का तर वैचारिकता असली तर 4 पैसे आपण कमवू शकतो आणि ते 4 पैसे कमवण्याचं साधन हे कसं असावं तुम्ही सांगा. आता परवा तुम्ही दोन गट म्हटला नाही, तर दोन गट एका गटाच्या मिटिंगला गेलतोय तर 2,40,000 रुपये फक्त मांडवाचं सांगितलं. तर 2,40,000 रुपये फक्त 7 दिवसाचं 2,40,000. तर 2,40,000 जयंती साजरी करायची. जयंती साजरी केलीच पाहिजे, छानच करायची, सुंदर करायची. पण त्यातला जर कमी खर्च करून 1-1.5-2 लाखाचे जर हातगाड्या जर तयार केल्या आणि युवकांना जर आपण त्या मागासवर्गीय समाजाच्या युवकांना जर दिल्या, कोणची मातंग समाज नव्ह की आणि दुसरा समाज नको, दलित समाजाला कुठच्याही पोराला जर हातगाड्या जर काढून दिल्या आपण किंवा जर कुठं दुकानं काढून दिली तेवढ्या पैशात जरा देखील 8-10 होतील. ह्या वर्षी 8 होतील, 10 होतील. पण अशी पुढे प्रगती होत जाईल समाजाची. पोरं धंद्यात करून पैसा कसा कमवायचा हे त्यांच्या डोक्यातील एखाद्या नेत्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा. म्हणजे ह्याचा अर्थ की
स्टेज मारून 2,40,000 वायपट खर्च करण्यापेक्षा तुम्ही युवकांना कुठं तर त्याच पैशाचा म्हणजे कायमस्वरूपी बिझनेस उभा राहील ह्याकरता म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे. नाही आता काय करे त्यांनी वया वाटपाचा कार्यक्रम, व्याख्यानाचा कार्यक्रम, काय आता तर सगळे म्हणजे आम्ही शिकलोय, आम्ही सगळं झालंय आणि व्याख्यानाचा कार्यक्रम काय, हाताला काम द्या, क्रॅम मधनं पोराला बाहेर काढा. ते 4 लाख रुपये हा जयंतीचा खर्च आहे. लोकशाहीर अण्णाभाऊसाठी ह्या जयंतीचा खर्च किती आहे तर 3.5 ते 4 लाख रुपये. वायपट खर्च हा झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर आम्ही सुद्धा मिरज या भागामध्ये जयंती म्हणजे साजरी करत होतो, म्हणजे करतोय. त्याच्यामध्ये आपले प्रशांत ढंग यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक पद्धतीनं म्हणजे न कुठला गाजावाजा, न कुठल्याही पोलीस प्रशासनाला त्रास होईल असं कधी कृत्य केलं नाही. एक कटआउट उभं करणं, त्याला अधिकाऱ्यांच्या हस्ते हार घालणं, नारळ फोडणं, ह्या पद्धतीनं पारंपरिक वाद्य जे काय म्हणतात हलगे वगैरे जे आहेत ते आम्ही स्टेज आणि येणाऱ्या मिरवणुकीला आम्ही काय करतोय त्यांचं स्वागत सत्कार करणं. ह्या पद्धतीनं आपण जी जयंती साजरी करतोय. आत्ताची जयंती होत्या ते काय होतंय की डॉल्बी लावणं, कुठं तर दंगा करणं, मग ते डॉल्बी लावली की कोणतर दारू पिऊन फोड्या काढणं, मग त्याच्यामध्ये भांडणं होणं, हे असे जे प्रकार चालू आहेत. मग ह्याच्यामध्ये हे डॉल्बी लावणं योग्य आहे, शासनाला त्रास देणं योग्य आहे का पारंपरिक पद्धतीनं जयंती कमी पैशामध्ये साजरी करणं ही योग्य आहे? हे आता तुम्हाला मी सांगितलं की जयंती साजरी करण्याबद्दल छान जयंती साजरी केली पाहिजे, लोकांना त्रास बी झाला नाही पाहिजे, जयंती बी चांगली झाली पाहिजे, जास्तीत जास्त समाजाची लोक एकत्र आली पाहिजेत, त्या पद्धतीने जयंती साजरी झाली पाहिजे. समाजाची पोरं वाजणार ते पोरं अनेक कामात म्हणजे गणपतीत इकडं तिकडं कामं घेतील, ते त्यातनं पैसा सोर्स होईल. दोन्ही मिटिंग घ्यायची अगोदर की साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा. मी म्हटलं मी अध्यक्ष का व्हायचं, पहिलं तुम्ही मला सांगायचं मी अध्यक्ष का व्हायचं. म्हणलं की नाही साहेब यावेळेस तुम्ही व्हायचं असं तसं या करायचं. म्हटलं मी अध्यक्ष होत असताना पहिलं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काय 2-3 पदं असतील, त्यांनी पहिले किती पैसे देणार आहेत ते पहिले विचार. अध्यक्षाने 1 लाख रुपये द्यायला पाहिजे, अध्यक्ष सक्षम पाहिजे का तर कोणतीही जयंती साजरी करत असताना कोणत्याच माणसाला त्रास द्यायचा नाही, कोणत्याच दुकानदाराला, कोणत्याच शासकीय अधिकाऱ्याला किंवा कोणत्याच डॉक्टर लोकांना किंवा काय असतं ते लोक असतात, अजिबात कोणाला त्रास द्यायचा नाही. वैयक्तिक आपण साजरी करायची, जयंती साजरी करायची. तुम्ही जर त्या पद्धतीने करायचं तर मी अध्यक्ष व्हायला तयार. बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठलीही वर्गणी काढायची नाही. स्वतंत्र पैशावर तुम्ही जयंती साजरी करायची. कुणाचं त्याच्यामध्ये 2 लाखाचं झांज पथक स्वतः आपण विकत घेऊ शकतोय. स्टेजचे पैसे जे तुम्ही खर्च करताय ते स्टेज साध्या पद्धतीनं झाला तरी काही अडचण नाही. तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे, वया वाटणं आणि काय वाटणं शाळेत पोरांचं प्रत्येकाच्या वाढदिवसात वाटत बसते वया बिया सगळं काय सगळं वाटतं. नाही, वया हे वाटप करणं शिक्षणाचं एक सपोर्ट, म्हणजे शिक्षणाचा सपोर्ट करणं हा भाग थोडासा कसा आहे, जे काही गरीब कुटुंब असतील ज्यांची परिस्थिती नाही की हे करण्यासाठी काय ते शिक्षणासाठी. तुम्ही पैसे कशासाठी गोळा केलाय, जयंती साजरी करायसाठी. बर, तुम्हाला वया वाटायच्या आहेत ना, स्वतःचा तुझा वाढदिवस आहे ना, नेता आहेस ना, बर कर की तुझ्या संसारात 10 पैसे खर्च कर ना. जर तुला वाटतंय समाजाची पोरं शिकली पाहिजेत, म्हणजे लोकाला सांगायचं की आम्ही जयंती साजरी करणार आहे, त्या बिचाऱ्यानं अण्णाभाऊसाठीच्या प्रेमापोटी जयंतीला पैसे द्यायचं आणि ह्यांनी लोकात प्रसिद्धी घ्यायची काय माहिती, मी तुमच्या मुलासनी वया वाटत, म्हणजे हे चुकीचं आहे. चुकीचं. दिशा वेगळी दाखवू नका, भिरकुडू नका, समाजाला वेगळ्या ठिकाणी भिरकुडू नका. तर अशा पद्धतीनं तुमचं एक म्हणणं आहे की वर्गणी काढून वया वाटप हे झालं नाही पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र खिशातले पैसे खर्च करून तुम्ही वया वाटप करायचं, म्हणजे दुसऱ्याच्या पैशावर स्वतः मोठं व्हायचं नाही, याचा अर्थ झाला. बरं, आता पुढं आणखीन काय म्हणणं की तुम्ही काय मेसेज समाजासाठी देऊ शकता? अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून मी जवळजवळ 14 खासदारांची पत्र घेतली. बर, 14 खासदारांची अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून, आणि राष्ट्रपतीची भेटीची पत्र आहेत. 1 वर्ष झालं राष्ट्रपतीची भेट देण्याचं. खासदारांचं 14-15 खासदारांचं पत्र असतं.
सगळ्या समाजात फिरलोय मी. गायकवाड साहेब, हे पत्र आम्ही 14-15 खासदारांचे जे राष्ट्रपतींना जे पत्रव्यवहार केलेले आहेत, हे पत्र तुम्ही आम्हाला दाखवला. त्याचबरोबर हे झाडू तुम्ही जे घेऊन आलेलं आहे, हे म्हणजे कशासाठी घेऊन आलं? काय झालं म्हणजे हे जे खासदारांची पत्र दिलेली आहेत त्याच्यावर राष्ट्रपती बी काय अजून 1 वर्षाला काय निर्णय घेणं झाला किंवा बोलवलं किंवा खासदारांना पत्रेवर कायच काय झालं. म्हणून समाज आपला एकदम मला तुम्हाला सांगा, समाज इतका सुंदर आहे, इतका फुलासारखा चांगला आहे, पण त्या समाजाला प्रत्येक नेते लोकांनी आंदोलनाला ह्याला त्याला क्राईम कराय कशाला बी बोलवून घेऊन बाद करून टाकलं तेवढ्या पुरतच. म्हणून मी हे झाडू जी घेऊन आलेलं नाही, आपला जिथं तिथं समाज आहे जिल्ह्यामध्ये, त्या समाजाच्या दारामध्ये जाऊन झाडू मारणार सकाळ सकाळ जात आणि झाडून दार स्वच्छ करणार आणि त्या कुटुंबाला मी विचारणार तुम्हाला किती मुलं, मुलगा काय करतोय, शिक्षण काय झाले त्याचं, की नुसतंच माझ्या पक्षात घेऊन पद देतो मोर्चानं जर ह्याला तर आता मी ती करणार नाही. पक्ष माझा मान्यता प्राप्त पक्ष आहे, पण सभासद करून माझं घेणं काम नाही. बघितलं मी समाजाची छान आहे, पण दारात झाडू मारून स्वच्छ करणार त्यांची जी इच्छा काय की पोरं शिकलेले आहेत का कामं करत नाही का त्यांच्या हाताला मी काम द्यायचं. आता युवक हे सगळे येण्यासाठी तयार आहेत. म्हणजे मी जे आतापर्यंत 8-10 दिवसामध्ये जी माहिती घेतली त्यामध्ये युवक येण्यासाठी तयार आहेत, पण त्या युवकांना नेता नाही. नाही नेता नाही म्हणून तर मी काय केलं, पक्ष मान्यता घेतलेली आहे, पण ती मडकी चांगली भाजली पाहिजे. त्या पोरासनी किंवा त्या समाजाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की बाबा आपण सगळे एकत्र आले पाहिजे. पहिलं तुम्ही पैशा करणं कामा करणं बळकट व्हा, सक्षम व्हा आणि मग राजकारण. तर युवकांना माझ्या सांगली जिल्ह्यामधील एकच असं सांगणं आहे की मातंग समाजातील आपली आता वेळ अशी आलेली आहे की आपण एक नेता हे करायचं आहे, म्हणजे एक नेता आपण चॉईस करायचा आहे. तो नेता असा असावा की आपल्याला दिशा देणारा. मी म्हणत नाही की गायकवाड साहेबच पाहिजेत किंवा राष्ट्र विकास सेनाच पाहिजे असं मी म्हणत नाही, पण जो आपल्याला 4 पैसे कमवण्यासाठी दिशा देईल, न आंदोलन करणं न भांडणं अशा गोष्टी जर ढकलणारा असेल तर त्यांना थोडंसं आपण लांब ठेवायचं आहे. जो आपल्याला 4 पैसे कमवण्यासाठी जे दिशा देईल त्याच नेत्याला आपण स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर आपण आज जी घेतलेली जी मुलाखत गायकवाड साहेबांची जे राष्ट्र विकास सेनेचे जे संस्थापक आहेत, दुसरी ही मुलाखत असेल जे प्रशांत सदामते, म्हणजे 20/7/2026 ची जी मुलाखत असेल ते प्रशांत सदामते जर त्यांच्या पक्षात. तर गायकवाड साहेब आपल्या बरोबर जी आज आपण मुलाखत म्हणजे चर्चा केली, म्हणजेच ही आपली पहिली मुलाखत, तारीख आपली 19/7/2026 ची. दुसरी मुलाखत आपले प्रशांत भाऊ सदामते, स्वराज्य स्वाभिमानी स्वराज सेना जे संस्थापक प्रशांत सदामते यांची होईल. तुमच्याबद्दल बरोबर जी चर्चा केली, जी मुलाखत तुमची घेतली ती चांगलं वाटलं. असंच समाज हितासाठी आपण प्रत्येक समाजाच्या बांधवांना आपण एक दिवस बोलवून घेऊन त्यांची आपण मुलाखत घेतोय. तर पुढच्या मुलाखतीसाठी प्रशांत सदामते साहेब आपण तयार राहावा आणि वेळेत उद्या सकाळी 10 वाजता पोहोचा. धन्यवाद.